तर आज आपण उन्हाळी वाळवणाच्या 6व्या रेसिपीमध्ये अगदी मार्केट सारखे वरलक्ष्मी साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार होतात आणि 3 कप साबुदाण्यामध्ये इथे आपले 150 पापड बनवून तयार झालेले आहेत आणि हे पापड तळल्यानंतर 5 पट जास्त फुलतो आणि खायला इतके सुंदर खुसखुशीत बनवून तयार होतात। ज्यांना खायला येत नाही म्हणजे ज्या लोकांना चावता येत नाही ना ते लोक सुद्धा हे पापड खाऊ शकतात। इतके सुंदर खुसखुशीत पापड बनवून तयार होतात आणि एका वेळी 20 पापड बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत इथे आपण पाहिलेली आहे। त्यासाठी हे पापड बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही, अतिशय झटपट पापड बनवून तयार होतात। आणि आता हे पापड तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे त्या पापडापेक्षा 5 पट जास्त असा हा पापड फुलला जातो आणि खायला खूप सुंदर लागतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला वरलक्ष्मी साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी बारीक साबुदाणा घ्यायचा आहे। इथे मी 1 कप घेतलेला आहे। ह्या कपाने इथे मी 3 कप साबुदाणा घेतलेला आहे। तुम्ही घरातली एखादी कुठलीही वाटी सेट करून घेऊ शकता, त्यानेच इथे आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे। तर इथे मी 3 कप साबुदाणा घेतला आणि साबुदाणा इथे आपल्याला बारीकच वापरायचा आहे, कारण मार्केटमध्ये जे वरलक्ष्मी पापड मिळतात ते बारीक साबुदाण्यापासूनच केले जातात। जाड साबुदाण्याने केलेले पापड खूप असे रटरट दिसायला लागतात आणि ते बऱ्याचदा कच्चे सुद्धा राहतात। त्यासाठी इथे आपल्याला साबुदाणा जो आहे तो झटपट भिजून तयार होतो ना, बारीक साबुदाणा तोच वापरायचा आहे। आता हा 3 कप साबुदाणा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर मीठ इथे आपल्याला साबुदाणा भिजत घालतानाच घालायचं आहे, कारण नंतर यामध्ये आपल्याला मीठ घालता येणार नाही। तर 3 कप साबुदाण्यासाठी इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे, म्हणजे 1 कप साबुदाण्यासाठी इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये फक्त अर्धा कप इथे मी पाणी घातलेलं आहे। पाणी इथे आपल्याला खूप जास्त वापरायचं नाहीये। 3 कप साबुदाण्यासाठी फक्त अर्धा कप पाणी घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे यामध्ये जे आपण मीठ घातलेलं आहे ते सर्व बाजूनी एकसारखं लागलं जातं आणि पापड तयार झाल्यानंतर एकीकडे मीठ लागलं आणि एकीकडे नाही असं होणार नाही। आता झाकण लावून ठेवूया आणि 1 तासभर याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे। खूप जास्त वेळ भिजवायची गरज नाहीये। तासभरामध्ये हा साबुदाणा खूप सुंदर असा भिजून तयार होतो। तासाभरानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला साबुदाणा जो आहे तो छानपैकी भिजून झालेला आहे आणि साबुदाणा इथे तुम्ही पाहू शकता हाताने अशा पद्धतीने दाबल्यानंतर हा पूर्णपणे मॅश होत नाही, हलकसं यामध्ये टेक्स्चर बाकी आहे। अशाच पद्धतीने हा साबुदाणा इथे आपल्याला भिजून घ्यायचा आहे। तिथे आपला साबुदाणा भिजून झालाय। आता याला आपण छानपैकी मोकळं सुटसुटीत करून घेऊया। एखाद्या चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने याला छान मोकळं करून घ्यायचं। हाताने करत बसला का हा साबुदाणा मॅश होतो, त्यासाठी हाताने हे करायचं नाहीये, चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने करायचंय। इथे तुम्ही पाहू शकता भिजवलेला जो साबुदाणा आहे तो अगदी मोकळा सुटसुटीत आहे, अजिबात याला चिकटसरपणा आलेला नाहीये। अगदी परफेक्ट इथे मी पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे, त्यासाठी तुमचा साबुदाणा सुद्धा अगदी असाच मोकळा सुटसुटीत भिजून तयार होतो। तर इथे आपला साबुदाणा जो आहे तो छानपैकी मोकळा सुटसुटीत करून झालेला आहे। आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि एखादी मोठी इथे आपल्याला ताट घ्यायची आहे, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला पापड बनवायचे असेल तशा पद्धतीचं ताट इथे तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी तुम्हाला एकाच वेळी 15 ते 20 पापड कसे बनवायचे ती पद्धत सांगणार आहे। त्यासाठी इथे आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये अगदी पाव चमचा म्हणजेच 2 ते 3 थेंबच यामध्ये मी तूप घातलेलं आहे। तुपाऐवजी तेल सुद्धा लावू शकता आणि हेच आपल्याला सर्व ताटामध्ये छान असं पसरवून लावून घ्यायचं आहे। जास्त तेल किंवा तूप इथे आपल्याला वापरायचं नाहीये आणि सुरुवातीला एकाच वेळी इथे आपल्याला तेल लावायचे, त्यानंतर अजिबात वापरायचं नाहीये। आता 15 ते 20 पापड बनवण्याची पद्धत पाहून घेऊया। तर प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीचे बांगड्या असतातच। काचेच्या बांगड्या आहेत, तुम्ही प्लास्टिकच्या वगैरे कुठल्याही घेऊ शकता। स्वच्छ धुवून घ्यायच्या बांगड्या सुरुवातीला आणि त्यानंतर ताटेमध्ये अशा पद्धतीने अरेंज करून ठेवायचे आहेत। आणि आता यामध्ये आपल्याला जो भिजवलेला साबुदाणा आहे ते थोडा थोडा करून घालायचा आहे आणि याची एक पातळ लेअर तयार करायची आहे। खूप जास्त एकावर एक थर असा येऊ द्यायचा नाहीये, पातळ थर लावून इथे आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी एकसारखे पापड सुद्धा बनवून तयार होतात आणि पातळ पापड बनवून तयार होतात आणि त्याचबरोबर एकाच वेळी 15 ते 20 पापड सुद्धा बनवून तयार होतात। आता तुम्ही म्हणाल यामध्ये एवढे पापड कसे काय होतील, तर यामध्ये जे आहेत 11 बँगल्स इथे आपल्या बसलेल्या आहेत, यामध्ये 11 पापड बनवून तयार होते। एका वेळी 2 ताट वाफवायला ठेवायचे, म्हणजे एका वेळी 15 ते 20 पापड इथे आपले बनवून तयार होतात। तर इथे पाहू शकता इथे मी अरेंज केलेल्या बांगड्यांमध्ये हा साबुदाणा छानपैकी
थोडा थोडा घालून पसरवून घेते, एकसारखा थर लावून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता ह्याला मी खूप जास्त जाडसर ठेवत नाहीये, अगदी पातळ एकसारखा लेअर लावून घेते. अशाच पद्धतीने बाकीचे पापड सुद्धा आपण तयार करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या साबुदाण्याच्या पापडांना मी छान असा आकार देऊन घेतला, छान लेअर लावून घेतली. आता ह्या ज्या बांगड्या आहेत त्या हळूवारपणे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बांगड्यासोबतच आपल्याला हे वाफवायला ठेवायचं नाहीये, कारण बांगड्या ह्या काचेच्या आहेत. बांगडी जर वाफेने फुटली तर सगळे पापड तुमचे खराब होतील. त्यासाठी बांगड्या अशाच ठेवायच्या नाहीयेत, बांगड्या इथे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. इथे मी यातल्या सगळ्या बांगड्या काढून घेतलेल्या आहेत. इथे आपलं एक ताट भरून तयार झालेलं आहे. आता आपण दुसरं ताट सुद्धा तयार करून घेऊया. पहिलं ताट थोडंसं मोठं घ्यायचं आणि दुसरं ताट थोडंसं लहान, म्हणजे एकावर एक हे छान असे बसले जातात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने 2 थेंब तेल घालायचं आहे. तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता. इथे मी तूपच वापरलेलं आहे, पण पुन्हा पुन्हा तेलच तोंडात येतंय माझ्या. ते तूप मी सगळं छान असं पसरवून घेतलं आणि त्यानंतर अशाच पद्धतीने बांगड्या ठेवून ते मी पापड तयार करून घेतलेले आहेत. इथे आपले 2 प्लेट्स बनवून तयार झालेले आहेत. एकीकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली, त्यामध्ये रिंग ठेवलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला एक छोटं ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती एक मोठं ताट ठेवायचं आहे. अशा पद्धतीने एका वेळी इथे आपले 15 ते 20 पापड बनवून तयार होतात आणि आपल्याला खूप जास्त मेहनत सुद्धा लागणार नाही. अगदी झटपट असे हे पापड बनवून तयार होतात. इथे मी वाफवण्यासाठी हे पापड ठेवलेले आहेत. फक्त 5 मिनिटे आपल्याला हे पापड वाफवून घ्यायचे, खूप जास्त वेळ लागत नाहीये. तर इथे आपले 5 मिनिटे झालेले आहेत. 5 मिनिटानंतर यावरचं प्लेट काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता पापड जे आहेत ते छानपैकी वाफलेले आहेत. अगदी छान असे ट्रान्सपरंट झालेत. अशा पद्धतीने पापड छान असे ट्रान्सपरंट झाले, याचा रंग चेंज झाला की इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता हे पापड आपल्याला लगेचच एखाद्या पॉलिथिनवर टाकून घ्यायचे आहेत. याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही, गरम गरम असतानाच हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. नंतर पापड थंड झाल्यानंतर हे ताटेला चिटकून बसतात, अजिबात निघणार नाहीयेत. तर काय करायचं, एखादी उलटणी घ्यायची, वाटीमध्ये पाणी घ्यायचं, थंड नॉर्मल पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये ही उलटणी जी आहे ती बुडवायची आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे पापड आपल्याला ताटापासून वेगळे करून घ्यायचे आहे. पाहू शकता अगदी सहज असे हे पापड निघले जातात, अजिबात चिटकून वगैरे बसत नाहीत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे पापड आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची नाहीयेत. हलकेसे कोमट किंवा गरम असतानाच हे पापड आपल्याला ताटामधून काढून त्या पॉलिथिन वरती टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे वाळवून घ्यायचे आहेत. फॅन खालीचे पापड अगदी छान असे सुकले जातात, याला उन्हाची पण गरज लागत नाहीये. पण एक दिवस ऊन द्यायचं म्हणजे वर्षभर पापड हे छान टिकले जातात. अशाच पद्धतीने बाकीचे सगळे पापड इथे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला ताटालाच फक्त सुरुवातीला थेंबर तेल लावायचं आहे. नंतर इथे आपल्याला कुठेच तेलाचा अजिबात वापर करायचा नाहीये. अतिशय सुंदर असे पापड बनवून तयार होतात. इथे तुम्ही पाहू शकता सेम पद्धतीने मी बाकीचे सगळे पापड वाफवून घेतलेले आहेत. आणि आता हे पापड आपल्याला एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस कडकडीत उन्हामध्ये दिवसभर वाळवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे पापड तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता. तर इथे आपले फक्त 3 कप साबुदाण्यामध्ये 150 पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही मोजून सुद्धा पाहू शकता. तर इथे आपले पापड जे आहेत ते वाळवून झालेले आहेत. वाळवून घेतलेले पापड पाहू शकता. अगदी एकसारखे गोल गोल ट्रान्सपरंट असे हे साबुदाण्याचे वरलक्ष्मी पापड बनवून तयार झालेले आहेत. मार्केटमधले पापड सुद्धा तुम्ही आणून पहा, अगदी सेम असेच बनवून तयार होतात. पण मार्केटमधल्या वरलक्ष्मी पापडांमध्ये अजिबात मीठ घातलेलं नसतं, ते पूर्णपणे फिके असतात. तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने बनवा. यामध्ये आपण मीठ घालून बनवलेलं आहे, त्यासाठी खायला खूप सुंदर बनवून तयार होतात. आता हे पापड आपण तळून सुद्धा पाहणार आहोत. तर तेल इथे आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचंय. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा पापड घालायचा आणि तुम्ही पाहू शकता पापड जो आहे तो तळल्यानंतर 5 पट असा जास्त फुलतो. मस्त असे खुसखुशीत पापड बनवून तयार होतात. अगदी सुंदर पापड बनवून तयार होतात. इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत. तळलेले पापड तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर मोत्यांसारखे पांढरे शुभ्र खुसखुशीत असे हे वरलक्ष्मी साबुदाण्याचे पापड इथे आपले बनवून तयार झालेले आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता तळलेला पापड आणि वाळलेला पापड ह्या दोन्हीमध्ये किती अंतर आहे. मस्त असे 5 फट फुलणारे वरलक्ष्मी साबुदाण्याचे पापड या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीमध्ये तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.